आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा यो अस्मान द्वेष्टी। श्रावण महिन्याच्या अखेरीस कमलाबाई समर्थांच्याकडे आल्या। मध्यमवयीन, घरंदाज स्त्री, वयानं 35च्या जवळपासची असावी। त्या आल्या तेव्हा सकाळची वेळ होती। समर्थ नुकतेच दिवाणखान्यात येऊन बसले होते। हॉलमधल्या आमच्या जागा ठरलेल्या आहे। तिथून खिडकीतून बाहेरची बाग आणि फाटक दिसतं। आम्हाला दोघांनाही कमलाबाई फाटकातून आत येताना दिसल्या। त्या हॉलच्या दारापाशी पोहोचेपर्यंत मी दार उघडलंही होतं। समर्थांकडे येणारे आधीच ताणाखाली असतात। येण्याचं कारण कसं सांगायचं किंवा समर्थांची चौकशी कशी करायची ते त्यांना चटदिशी सुचत नाही। सरळ मार्गी पाप भिरू माणसं, त्यांच्यावर हा असला प्रसंग प्रथमच आलेला असतो। ते गांगरलेले असतात। मीच त्यांना मदत करतो। समर्थांना भेटायला आला आहात का? मी त्या बाईंना विचारलं। हो, भेटतील का आता? अर्थात, या ना, आत या, मी म्हटलं। हॉलमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या माणसं दाराशीच थबकतात। सर्वांच्याच प्रतिक्रिया सारख्या नसतात। काहींच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते, काहींच्या चेहऱ्यावर नवल असतं, काही शंकाग्रस्त असतात, काही आनंदी होतात। कमलाबाई दाराच्या आतच थांबल्या आणि पदराशी चाळा करीत म्हणाल्या, समर्थ, मी अशीच एकदम आले आहे। आधी काही लिहिलं नव्हतं, भेटीची वेळ ठरवली नव्हती तेव्हा, पण मी आता मोकळाच आहे की। समर्थ हसत म्हणाले। त्यांनी समोरच्या खुर्चीकडे हात केला। या, इथं बसा। कशासाठी आला आहात माझ्याकडे? गेले 2-3 महिने त्यांना एकदम रडूच कोसळलं। मी जरा पुढं होण्याची हालचाल करताच समर्थांनी मला हातानंच खुणावून गप्प राहायला सांगितलं। 1-2 मिनिटातच त्यांचा रडण्याचा आवेग ओसरला। पदरानं डोळे पुसत त्या खालीच पाहत म्हणाल्या, समर्थ, मला काय करायचं काहीच सुचेनासं झालं आहे। मी एकटी आणि ह्यांना। असं पहा, सुरुवातीपासून का नाही सांगत? तुमचं नाव सांगा, तुमच्या यजमानांचं नाव सांगा। ते काय करतात, वय काय आहे आणि कसला त्रास होतो ते सांगा। आधी अडखळाल, पण एकदा तुम्ही बोलायला लागलात की शब्द कसे आपोआप येतील। समर्थ म्हणाले। अनंतराव 40 वर्षांचे होते। कमलबाई 34 वर्षांच्या होत्या। अनंतराव एका मोठ्या कंपनीत महत्वाच्या हुद्द्यावर होते। त्यांना मुलबाळ नव्हतं। आर्थिक परिस्थिती उत्तम होती। सर्वत्रच होणारे क्षुल्लक मतभेद सोडल्यास त्या दोघांच्यात खूपच समरसता होती। संसारात दोघं सुखी होते। मुलबाळ होणार नाही आणि दत्तक घ्यायचं नाही हे ठरल्यावर दोघांनी त्याच्याशी जुळवून घेतलं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर तो मुद्दा गौण झाला होता। कमलाबाईंचं महिला मंडळ होतं, पत्त्यांचा ग्रुप होता, अनंतरावांचा क्लब होता। ते यशस्वी होते। संपूर्ण सुखी नसले तरी समाधानी होते, म्हणजे 3 महिन्यापूर्वीपर्यंत। सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी अनंतराव म्हणाले, अगं, काल रात्री मला एक मोठं विलक्षण स्वप्न पडलं। म्हणजे इतर वेळीही पडत असतील, पण ती आपल्या लक्षात राहत नाही। हे मात्र अगदी खडा लक्षात राहिलं आहे। त्या स्वप्नात असं दिसलं की त्यांना एका लोखंडी गजांच्या पिंजऱ्यात कोंडलेलं आहे। पिंजरा अगदी लहान होता। गुडघे मुडपून, हातांची समोर घडी करून, मान वाकडी करूनच त्यांचं शरीर त्या लहानशा पिंजऱ्यात मावू शकत होतं। अंगावर विटक्या कपड्यांच्या चिंध्या होत्या। पिंजऱ्याचे गज शरीराला सर्व बाजूनी टोचत होते। पिंजरा एका साखळीनं वरच्या छतातल्या एका हुकाला टांगलेला होता। खाली 3-1 फुटांवर जाड घडीव दगडांची फरशी होती। भिंती सुद्धा तशाच प्रचंड घडीव दगडांच्या होत्या।
2 भिंतींना 2 पलिते धडधडत होते. त्यांच्या प्रकाशात खालची ओलीगार फरशी, तिच्यावरून मधून मधून पळत जाणारे जाड जाड उंदीर एवढंच दिसत होतं. पिंजरा जरासा हल्ला तरी साखळ्या करकरत होत्या. जाणीव होत होती ती विलक्षण तहानेची, शरीराला लागलेल्या विलक्षण रगीची आणि ओलसर थंडीची. थकव्याने असेल कदाचित, पण त्या पिंजऱ्यात त्यांना क्षणभर ग्लानी आली आणि थरथरत्या शरीरानं त्यांना जाग आली. स्वप्नातला प्रत्येक लहान सहान अंश सुद्धा मेंदूवर पोलादी लेखणीनं कोरलेल्या स्मृतीसारखा स्पष्ट होता. मनातले विचार, शरीराच्या जाणीवा, आसपासचा अवकाश, सर्व काही अगदी बारीक सारीक तपशिलासह त्या भयानक अनुभवाची जाणीव इतकी प्रखर होती की ते सांगताना सुद्धा अनंतरावांच्या अंगावर सरसरून काटा येत होता. समोरच्या अन्नावरची त्यांची वासना उडाली होती. ऑमलेटशी नुसता चाळा करून त्यांनी प्लेट बाजूला सारली. 2 कप चहाच तेवढा घेतला. मग पेपर वाचताना, इतर विषयांवर चर्चा करताना या विलक्षण स्वप्नाचा विचार त्यांच्या मनातून हळूहळू लोपला. ते त्यांच्या रोजच्या उद्योगात मग्न झाले. ऑफिसची वेळ झाली. तिथं तर मान वर करायलाही वेळ नव्हता. संध्याकाळी ते परत आले तेव्हा त्यांचा मूड जवळजवळ नेहमीसारखा झाला होता. पण हे 2 दिवसच टिकलं. पुन्हा ते स्वप्न पडेपर्यंत ते पुन्हा त्या पिंजऱ्यात होते. क्षणभर ग्लानी आल्यासारखी वाटली होती, पण थंडी आणि भूक यांनी परत शुद्ध आणली होती. तेच त्या अंगाला कांचणारे गज, तोच तो त्या पलित्यांचा धडधडता लालसर पिवळा प्रकाश, तीच ती खालची ओलसर फरशी, त्याच त्या चिरेबंद दगडांच्या वरवर चढत गेलेल्या भिंती, तीच ती पिंजऱ्यांच्या साखळ्यांची खळखळ आणि करकर. शरीराचा स्नायू न स्नायू गारटला होता, बधीर झाला होता. एवढीशी ही हालचाल केली तरी लक्षावधी सुया शरीरात खोपसल्यासारखी असह्य वेदना होत होती. ती वेदना सह्य होण्याइतकी कमी होण्याची वाट पाहणं एवढंच त्यांच्या हातात होतं. मानेजवळ खास सुटली होती आणि मान सतत वाकडी ठेवल्यानं एका अंगाला सतत कळ लागलेली असायची. मान सरळ होऊ शकत नाही हे त्यांना एव्हाना अनुभवानं माहीत सुद्धा झालं होतं. फक्त काही क्षणांची, तासांची ग्लानी आली तरच या वेदनेपासून तेवढ्या वेळेपुरती सुटका व्हायची. आपण या पिंजऱ्यात किती काळ बंदिस्त झालेलो आहोत याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अर्थात एक गोष्ट उघड होती, त्यांचा बंदिवास दीर्घकाळाचा असला पाहिजे, पण तो महिन्यात मोजावा लागेल की वर्षात मोजावा लागेल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती. मध्यरात्रीच्या शांततेत त्यांना स्वप्नातून जाग आली. त्या वेदनेचा, त्या गारव्याचा मागमूसही नव्हता. शेजारीच कमलाबाई गाढ निद्रेत होत्या. टेबलावरचं घड्याळ हलक्या आवाजात टकटकत होतं. अंधारलेल्या खोलीच्या खिडकीचा उजळलेला चौकोन दिसत होता. बाहेरच्या झाडाच्या पानांची मंद वाऱ्यावरची सळसळ त्यांच्या कानापर्यंत पोहोचत होती. डेव्हलप होत जाणाऱ्या फिल्मवर एक एक आकार सावकाश स्पष्ट व्हावा तशी बेडरूम मधील एक एक वस्तू आकार घेत होती. ती मोठ्या आरशाची वॉर्डरोब, तो खिडकीजवळचा ड्रेसर, अगदी टिपायवरची फुलदाणी सुद्धा. पण झोपेची लाट परत यायची. त्याखाली या साध्या निरुपद्रवी जगाची जाणीव सुद्धा पुसली जायची. त्यांची अस्मिता झोपेच्या खोल गर्तेत कोसळत जायची. स्वप्नातल्या पिंजऱ्याचे गज पुन्हा एकदा शरीराभोवती आवळायचे. पिंजऱ्याचा तळ गंजलेल्या लोखंडी पट्ट्याचा होता. खूप कष्टानं त्यांना आपली बैठक 1-2 इंच हलवता येत होती. पण त्याआधी दाताखाली ओठ दाबावे लागायचे, कारण सुताची हालचाल म्हणजे असंख्य सुयांची टोचणी. पण हालचाल आवश्यक होती, इंचभर तरी हालचाल आवश्यक होती. स्वतःची खात्री पटवून घ्यायला हवी होती की आपण अजून जिवंत आहोत, एखाद्या मृत देहात वावरणारा पिशाच रूपी आत्मा नाही आहोत. आणि जराशी हालचाल झाली की सगळा पिंजराच झोके खायला लागायचा. कर 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 कर. वरच्या अंधारात खूप उंचीवरच्या छपराला साखळी जोडलेली असावी, पण ते त्यांच्या दृष्टीच्या मर्यादेपलीकडचं होतं. या व्यतिरिक्त त्यांना मोठ्या कष्टानं का होईना पण आणखी एक हालचाल करता येत होती. दोन्ही हात उचलून तोंडापर्यंत नेता येत होते. अर्थात हे शक्य नसतं तर ते जिवंत राहू शकले नसते, कारण मग ती जख्खड म्हातारी
त्यांचं खाणं पिणं घेऊन आल्यावर त्यांना अन्न पाणी कसं घेता आलं असतं? आणि अन्न पाण्याचा नुसता विचार मनात येताच कोरड्या पडलेल्या तोंडात लाळेचा ओलावा आला. खंगलेल्या पोटाच्या खळगीत भुकेची कळ उठली. ती थेरडी येऊन गेल्याला किती वेळ झाला होता आणि आता पुन्हा ती केव्हा येणार होती? तिच्याखेरीज दुसरं कोणीही फिरकत नव्हतं. ती आली तरच त्यांना काही अन्नपाणी मिळणार. तिच्या येण्यात काही नियमितपणा होता का? तिच्या येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या का? एकाकी अंधारात वेळेची जाणीवच विपर्यस्त होत होती. ती जर केव्हाही येत असेल तर जास्तीत जास्त मोठा खाडा किती केला होता आणि क्षणाक्षणाला शरीरात तहान भुकेच्या कळा उठत होत्या आणि मनात तो भयानक विचार येत होता, ती पुन्हा आलीच नाही तर? त्यांना कशाचीच काहीच माहिती नव्हती. ती कोण होती? ती कोठून येत होती? या धडधडत्या पलितांच्या लाल पिवळ्या प्रकाशापलीकडे नुसतं रिकामं तळघर होतं की त्यांच्यासारखेच आणखीही दुसरे अभागी कैदी अशा टांगलेल्या पिंजऱ्यात खितपत पडले होते? त्यांच्यासाठीही ती खाणं पिणं आणत होती का? ती कोणती भाषा वापरत होती? पण त्यांची स्वतःची भाषा तरी त्यांना कुठं माहीत होती? मनातल्या विचारांना भाषा लागते का? त्यांनी किती दिवसात तोंडानं एक शब्दही उच्चारला नव्हता. कारण या अंधाऱ्या तळघरातल्या या गंजलेल्या पिंजऱ्यात ते आता इतका दीर्घकाळ खितपत पडले होते की यापूर्वीच्या असल्यात तर की यापूर्वीच्या आयुष्याची त्यांची आठवणच नष्ट झाली होती. शब्दांचा उपयोग नव्हता, शब्दांना अर्थही राहिला नव्हता. कधी कधी त्यांच्या तोंडून आवाज निघायचे. ती म्हातारी दिसली की अर्धवट आनंदाचा, अर्धवट समाधानाचा एक हुंकार. आखडलेल्या, रग लागलेल्या हातांच्या बोटातून अन्नाचा एखादा तुकडा निसटून पिंजऱ्याच्या तळातून खालच्या फरशीवर पडला की निराशेचा, दुःखाचा, एक विव्हळण्याचा आवाज. कारण त्या तुकड्यावर लगोलग ते गले लठ्ठ उंदीर झडपा घालायचे. बाहेरच्या जगाशी, बाहेर काही अस्तित्वात असलं तर, बाहेरच्या जगाशी त्यांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे ती म्हातारी होती. पण पिंजऱ्यातल्या बंदिवासाच्या इतक्या दीर्घ काळात त्यांचं तिच्याशी कधी एका शब्दानंही संभाषण झालं नव्हतं. इतक्या दीर्घ कालावधीत तिनं त्यांना संबोधून कधी एक चकार शब्दही उच्चारला नव्हता. रागाचा नाही, प्रेमाचा नाही, सहानुभूतीचाही नाहीच. एवढंच काय, तिनं एकदाही त्यांच्या नजरेला नजर दिली नव्हती. गढूळ पाण्यात पडलेली वस्तू अदृश्य व्हावी आणि अत्यंत अस्पष्ट दिसावी तसे भूतकाळातले काही काही प्रसंग त्यांच्या आठवणीत अत्यंत अंधुक असे येत होते. त्यांना असं अगदी अंधुकसं आठवत होतं की आपण त्या म्हातारीपाशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण तिनं कोणत्याही हावभावानं दाखवलं नव्हतं की त्यांचे शब्द तिनं ऐकले आहेत. ते समजण्याचं तर दूरच राहिलं. कधी कधी त्यांना या गोष्टीचं नवल वाटायचं. ही जख्खड म्हातारी त्यांच्यासाठी अन्नपाणी का आणत होती? त्यांच्या ओंजळीत अन्नाचे तुकडे का टाकत होती? त्यांचा गंजका पत्र्याचा पेला पाण्यानं का भरत होती? तिनंच का त्यांना कैद करून ठेवलं होतं? का ती त्यांची मदतनीस होती, हितचिंतक होती? कारण तिनं अन्नपाणी दिलं नसतं तर त्यांचा मृत्यू केव्हाच झाला असता का? तिनं ते काम स्वतःहूनच अंगीकारलं होतं का? का ती कोणाच्या नोकरीत होती? कदाचित त्यांची सुटका करणं तिच्या क्षीण शक्ती पलीकडचं असेल, पण कुठून तरी चोरून मारून अन्नाचे तुकडे आणून ती त्यांना मृत्यूपासून वाचवत होती. पण तिची ही मदत म्हणजे दयेची क्रूर थट्टाच होती. खरोखर त्यांना मृत्यूची देणगी देणं हीच दया ठरली असती. तिनं आपला खंगलेला, सुरकतलेला चेहराच दाखवायला नको होता. मृत्यूनं आपलं काम बिनबोभाट केलं असतं. नाही, नाही, नाही. मनातले विचार चित्कार करून उठले. जर कुठं देव असलाच तर त्याची त्यांनी मनोमन प्रार्थना केली. नाही, मला जगायचं आहे, जीव प्यारा आहे, तिला अन्नपाणी आणू दे. पोटात भुकेने कालवा कालव होत होती. घसा तहानेनं सुकला होता. ओठ तडकले होते. शोष पडला होता. त्यांनी शरीर जरासं हलवलं. खालच्या आणि पाठीच्या बाजूच्या पट्ट्या आणि गज अस्थिपंजर झालेल्या क्षीण शरीरात हत्यारांसारख्या रुतल्या. कळ जवळजवळ असह्य होती. कधी कधी जागृती आणि स्वप्नावस्था यांचं एक विलक्षण मिश्रण त्यांच्या अनुभवात यायचं.
ते त्या पिंजऱ्यातच असायचे. पण त्यांना अन्न पाणी देणारी ती स्त्री म्हातारी नसायची, तर त्यांची पत्नी कमल असायची. ती त्यांच्या शेजारी पिंजऱ्यात बसलेली असायची. तिच्या हातात सनमाईकचा ट्रे असायचा, त्यावर शुभ्र पांढरा नॅपकिन, त्यावर चहाची कप बशी, टोस्टची आणि उकडलेल्या अंड्यांची डिश, किंवा ते कधी कधी त्यांच्या पलंगावर आरामात पहुडलेले असायचे. पण पलंगा शेजारी उभी असायची ती चक्खड म्हातारी. एका हातात अन्नाचे तुकडे आणि दुसऱ्या हातात गलिच्छ पिचकं पाण्याचं भांड. कड्याच्या काठावर लटपटणारा या मनाचा तोल कोणत्या दिशेला जाईल याची कधीच शाश्वती नसायची. कधी कधी स्वप्नातली ती भयानक आकृती विरघळायची. त्या जागी त्यांना कमल दिसायची. कमलभोवती त्यांच्या बेडरूम मधल्या एक एक वस्तू साकार व्हायच्या. तर या उलट कधी कधी ही सजवलेली बेडरूम अदृश्य व्हायची आणि ते त्यांच्या भयानक स्वप्न जगाच्या गर्तेत कोसळत जायचे. शरीराला काचणारा गंजका पिंजरा, वर ती साखळ्यांची खणखण आणि ओलसर दगडांवरून चुकचुक करीत सैरा वैरा पळणारे करडे काळे माजलेले उंदीर. उंदरांच्यात पळापळ सुरू झाली की समजावं ती म्हातारी येत होती आणि अन्नपाणी मिळणार. ही कल्पनाच त्या काचलेल्या खंगलेल्या अस्थिपंजर शरीराचा थरकाप करायला पुरेशी होती. काही क्षणातच तिच्या फरफटत्या पावलांचा आवाज त्यांच्या कानावर आला. सुकलेल्या कोरड पडलेल्या घशात औंढा येत होता. प्रकाशाच्या वर्तुळात आधी म्हातारीचे पाय आले. पायांना चिंध्या गुंडाळलेल्या होत्या. त्या पावलागणिक फरशीवर घासत होत्या. मग तिचे कळकट कपडे प्रकाशात आले आणि शेवटी सुरकुतलेला काळवणलेला मानेचा भाग, मग तो चेहरा, हाडांवर चांबडी ताणून बसवलासा वाटणारा उभच्या उभं नाक, दोन्ही अंगांनी खाली गेलेल्या खोल रेषा, घट्ट मिटलेले तोंड, खोबणीत खोल गेलेले डोळे, वाखासारखे पांढरे केस. त्यांचे हात थरथरायला लागले होते. कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा कंप थांबवताच येत नव्हता. एका हातानं त्यांनी पिंजऱ्याचा तळ चाचपडला. हाताला ते गंजकं पत्र्याचं भांड लागलं. भांड्याच्या कानात त्यांनी हाताची बोटं अडकवली. इंच इंच करीत भांड कसं तरी वर छातीपर्यंत आणलं. दुसरा हात इंचानं पुढं आला. हाताची काटक्यांची बोटं सावकाश सावकाश उघडली आणि तशा अवस्थेत ते म्हातारीची वाट पाहत थरथरत्या शरीरानं थांबले. तिनं टाकलेले अन्नाचे तुकडे हातात पडण्यासाठी तीच सर्वात योग्य जागा होती. सुरुवातीला त्यांनी अशी घाई केली नव्हती. अन्नपाणी घ्यायला ते तयार आहेत की नाही हे म्हातारी कधीच पाहत नसे, हे त्यांच्या ध्यानात आलं होतं. पिंजऱ्याशी उभी राहून ती अन्नाचे तुकडे आत टाकायची. हातातल्या पिचक्या भांड्यातलं पाणी त्यांच्या भांड्याच्या दिशेने ओतायची आणि निघून जायची. आणि पिंजऱ्यातून वाहून गेलेल्या पाण्याकडे आणि गंजातून खाली पडलेल्या आणि उंदरांनी गट्ट केलेल्या अन्नाच्या तुकड्यांकडे पाहत ते तहान भुकेने कासावीस झाले होते. ते आता आपला धडा शिकले होते. आता त्यांच्या हाताची बोटं जास्त उघडलेली नव्हती, नाहीतर त्यांच्यातल्या फट्टीतून अन्न खाली पडलं असतं. बोट जास्त जवळ नव्हती, नाहीतर अन्नाचे तुकडे त्या एका हातावर मावले नसते, खाली पडले असते. ती म्हातारी पिंजऱ्यापाशी आली आणि थांबली. चिंध्यात गुंडाळलेले पाय, विटक्या कपड्यांच्या घड्या, कृश, सुरकुतलेले हात, विस्कटलेल्या वाखाच्या पांढऱ्या केसांखाली अर्धवट झाकलेला चेहरा, खोबणीत खोल गेलेले डोळे. त्यांच्या तोंडून विव्हळल्यासारखा कणल्यासारखा आवाज येत होता. त्याची त्यांना शरम वाटत होती. पण आता त्यांचा स्वतःच्या शरीरावर ताबाच नव्हता आणि नेहमीसारखंच ती म्हातारी त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करीत होती. अन्नपाणी देण्याच्या तिच्या पद्धतीत कधीही बदल होत नव्हता. आधी तिनं त्या गंजक्या भांड्याची चोच पिंजऱ्यात घातली आणि त्यांच्या थरथरत्या हातातल्या भांड्यात ते भरेपर्यंत पाणी ओतलं. मग पाण्याचं भांडं मागं घेऊन तिनं आपल्या दुसऱ्या हाताची ओंजळ पिंजऱ्यातून आत घातली आणि हातातले अन्नाचे तुकडे त्यांच्या पसरलेल्या हातावर टाकले. 1000 वेळा तरी या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाली होती. त्यात एवढासाही बदल होत नव्हता. पण तरीही दर खेपेला भीतीखाली त्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असायचा. पाण्याचं भांडं घेतलेला हात कापायला लागला. भांडं तोंडापर्यंत नेण्याच्या आधीच धक्का लागून पाणी खाली सांडून वाया गेलं तर
अन्नाचे तुकडे बोटांमधल्या फट्टीतून खाली पडले तर अन्नाचा एक एक घास, पाण्याचा एक एक घोट लाख मोलाचा होता. आता हातातून गेला की सांगता येत नव्हतं त्यांना किती तासांची, किती दिवसांची उपासमार काढावी लागली असती. ते भांड्यात पाणी होतं, ओंजळीत अन्न होतं. म्हातारी आली तशी फरफटत्या पावलांवर प्रकाशापलीकडे गेली होती. परमोच्च सुखाचा हा क्षण होता. अन्न होतं, पाणी होतं. आधी ते अन्न खाऊ शकत होते, मग पाणी, किंवा आधी सुकलेल्या घशाला ओलावा देण्यासाठी पाणी पिऊ शकत होते आणि मग 2 मांड्यांच्या मध्ये साठवून ठेवलेले अन्नाचे तुकडे पुरवून पुरवून खाऊ शकत होते. अर्थात नेहमी ते आधी पाणीच पिऊन टाकत. हाताला भांडं फार वेळ पेलवत नसे आणि अन्नाचे तुकडे जपून ठेवणं जास्त सोपं होतं. त्यांनी पाण्याचं भांडं सावकाश सावकाश तोंडापाशी नेलं. पाण्याचा एक घोट घेतला आणि दुर्दैवानं डाव साधला. म्हातारीच्या येण्याबरोबर चुकचुकणारे सगळे उंदीर आपापल्या अंधाऱ्या बिळात पळाले होते. पण त्यांच्यातला एक जास्त धीट किंवा जास्त वकवकलेला एका अंधाऱ्या कोपऱ्यात संधीची वाट पाहत दबा धरून बसला होता. अन्नाचा वास त्याच्यापर्यंत पोहोचला होता आणि तो पिसाळल्यागत झाला होता. आता पिंजऱ्याखाली येऊन त्यानं सर्व शक्ती एकटवून वर झेप घेतली. पिंजऱ्याचा गज दातांनी पकडून आत शिरायचा त्याचा प्रयत्न होता, पण गजाऐवजी त्यांच्या मांडीलाच त्याच्या दातांचा चावा बसला. पिंजऱ्यात येण्याचा प्रयत्न करायची उंदरांची ही काही पहिलीच खेप नव्हती. पण या क्षणी त्याचं सर्व लक्ष हातातल्या पाण्यावर होतं. तो चावा संपूर्णपणे अनपेक्षित होता. ते दचकले. हातातलं पाण्याचं भांडं हिसळलं. मांडीवरचे अन्नाचे तुकडे सरकून खाली पडले. त्यांच्यातले काही पार खाली फरशीवर पडले आणि त्या अन्नाचे तुकडे पकडण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या हातातलं पाण्याचं भांडं निसटलं, खाली पडलं. त्यातलं सर्व पाणी पाहता पाहता सांडून गेलं. पोटात आतड्यांची गाठ बसली होती. कोरडी जीभ टाळ्याला चिकटली होती. क्षणभरापूर्वी ते समाधानाच्या शिखरावर होते. खायला अन्न होतं, प्यायला पाणी होतं आणि आता काही नाही, काहीही नाही. आता जेव्हा केव्हा ती म्हातारी येईल त्या क्षणाची वाट पाहत तहान भुकेनं व्याकुळ होऊन तडफडत तडफडत राहायचं. खाली त्यांचं अन्न उंदीर गटा गटा खात होता. तेवढ्यात आणखी 5-7 करडे काळे आकार सावलीतून सरपटत आले आणि त्या अन्नावर तुटून पडले. त्यांची मान खाली गेली, खांदे खचले. शरीरात कणभराचा ओलावा असता तर डोळ्यांतून तो अश्रूंच्या रूपानं खंगलेल्या गालांवरून वाहिला असता. आशा करण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. मोठ्या कष्टानं दूर ठेवलेलं ते शोक, विफलता, असहाय्यतेचं असह्य ओझं शिरावर कोसळलं. अहो, ऐकलत का? त्यांना कोणीतरी गदागदा हलवत होतं. अनंतरावांनी डोळे उघडले. प्रकाश इतका प्रखर होता की त्यांचे डोळे दिपले. त्यांनी डोळे परत मिटवून घेतले. कमलाबाई कॉट शेजारी उभ्या होत्या. अहो, किती वेळची तुम्हाला हाका मारते? अनंतरावांनी सावकाश सावकाश डोळे किलकिले करून पाहिलं. कमलाबाईंचा चेहरा नजरेच्या टप्प्यात आला. त्या संचित चेहऱ्यानं त्यांच्याकडे पाहत होत्या. अनंतरावांची नजर खोलीवरून ओळखीच्या सवयीच्या वस्तूवरून फिरली. मनातली भीतीची गाठ अजूनही उकलली नव्हती. त्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत असणार. अहो, तुम्हाला केव्हाची हाका मारते, तुम्हाला हलवते, तुम्हाला जागच नव्हती. त्यांचा आवाज कापत होता. कसले तरी विचित्र आवाज काढत होतात, खोल घशातून आल्यासारखे, आणि हुंदके देऊन देऊन रडत होतात. आता माझं ठीक आहे ग, अनंतराव म्हणाले. पण त्यांचा आवाज वेगळंच काही सांगत होता. तुम्हाला पुन्हा ते स्वप्न पडलं होतं ना? हो हो कमला, तुम्हाला आरशात रोज दिसत नाही का तुमचा चेहरा किती ओढला आहे? तुम्ही कुणाला दाखवत का नाही? अगं, ते काय गळू आहे का फ्रॅक्चर आहे का सूज आहे दाखवायला? मी काय म्हणत होते ते तुम्हाला माहीत आहे. डॉक्टरांना भेटलात का? हो, आपल्या सोहनींना भेटलो. त्यांनी तपासलं, सर्व काही नॉर्मल आहे म्हणाले. झोपेच्या गोळ्या देत होते. मी त्यांना सांगितलं, झोप पाहता पाहता येते, भीती झोपेचीच वाटते. त्यांनी मिश्रा नावाच्या एका डॉक्टरांचं नाव सुचवलं. मग? कमलाबाई म्हणाल्या. अगं मग काय,
त्यांनाही भेटलो. ते म्हणाले मानसिक कारण असेल. ते म्हणे ॲनालिसिस करणार आहेत. एकेका वेळेस 2-2 तासांची बैठक, आठवड्यातून 3दा. किती बैठका घ्याव्या लागतील सांगता येत नाही. यशाची किंवा सुधारणेची काहीच हमी नाही. त्यांची फी प्रत्येक बैठकीला 200 रुपये. अगं बाई, 200 रुपये? अगं बाई, खरंच साळसूदपणे लुटारूगिरीच की नाही. पण तरीही मी या मिश्रांना भेटणार आहे. ठीक आहे, उठा. 8 वाजत आले. चहा आणलाय मी. ही आरामशीर सुरक्षित खोली, हा प्रेमानं दिलेला चहा, ही मऊ उबदार गादी आणि तो गंजका काचणारा पिंजरा, ती ओल, ती तहानभुकीची व्याकुळता, त्या अंगावरच्या चिंध्या, हातात टाकलेले ते वाळीच्या तेलकट अन्नाचे तुकडे, केवढा प्रखर विरोधाभास. यातलं खरं कोणतं ते तिकडे पिंजऱ्यात ग्लानीत पडले होते आणि या कल्पना मधुर स्वप्नात रमत होते. का हीच खरी जागृत अवस्था होती आणि तो भयानक पिंजरा स्वप्नाचा अंश होता? अनंतराव त्या मिश्रांच्या दवाखान्यात गेले. दवाखान्यापेक्षा ते एखाद्या आलिशान हॉटेलच्या लाऊंजसारखं वाटत होतं. रेक्झिननं मडवलेले कोच होते. अप्रत्यक्ष प्रकाश योजना होती. कोपऱ्यात उंच स्टँडमध्ये फुलं होती. भिंतीवर उत्तम फोटो होते. कोपऱ्यात एअर कूलर होता. हवा थंड, सुगंधित होती. मनाला शांतता, समाधान देणारं वातावरण होतं. मौशार कोचावर मिश्रांनी अनंतरावांना निजवलं. मिश्रा त्यांच्या उशापाशी एका खुर्चीवर त्यांच्या नजरेआड बसले होते. ते काय करीत होते? काही टिपणं करीत होते का? त्यांच्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटत होत्या? यातलं काहीच अनंतरावांना दिसत नव्हतं. नाव, गाव, वय, नोकरी, आर्थिक परिस्थिती, मित्रमैत्रिणी, छंद, आवडी, नाआवडी, पूर्व इतिहास इत्यादी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर मिश्रांनी त्यांना त्यांच्या स्वप्न अनुभव सांगायची सूचना केली. काहीही मागं न ठेवता अनंतरावांनी आपलं नेहमी पडणारं, काळजाचे ठोके थांबवणारं दुह स्वप्न तपशीलवार सांगितलं. अनंतराव गप्प बसल्यावर काही वेळ मिश्रा काहीच बोलले नाहीत. मग स्वतःशीच हं असं करीत अनंतरावांच्या समोर आले. अनंतरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. मिश्रांच्या हातात एक चकचकती साखळी होती. तिच्या शेवटाला किचन होतं. ते किचन साखळीच्या शेवटाला आता एखाद्या लंबकासारखं हलत होतं. अनंतराव कोचावर ताडदिशी उठून बसले. मिश्रा, ती साखळी आधी आत ठेवून द्या, ते मोठ्यानं म्हणाले. मिश्रा तसेच थांबले आणि म्हणाले, का हो? मिश्रांच्याकडे पाठ करीत अनंतराव म्हणाले, तुम्ही मला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करीत आहात का? झोपेत घालण्याचा प्रयत्न करीत आहात? झोप हाच माझा खरा शत्रू आहे. त्याच्या मगरमिठीत तुम्ही मला लोटता आहात. मिश्रा टेबलामागे जाऊन बसले. त्यांनी साखळी ड्रॉवरमध्ये टाकली. या अनंतराव, इकडे या. ते जरासे हसत म्हणाले, हिप्नॉटिसिस खाली तुमची तपासणी करण्याचा माझा विचार होता, हे खरं आहे. तुम्हाला वाटत असतं आपण सर्व काही सांगितलेलं आहे. पण अनंतराव, माणसाचं मन मोठं फसवं असतं. ते त्याच्या स्वतःपासून सुद्धा खूप गोष्टी लपवून ठेवतं. ज्याची आठवण होताच राग येईल, शरम वाटेल, अपराधी वाटेल, भीती वाटेल, अशा गोष्टी विसरल्या जातात. तुमच्या या त्रासाचं मूळ त्यात कुठेतरी सापडण्याची मला आशा वाटत होती. पण असो, हिप्नॉटिसिस हा एकमेव मार्ग नाही. फक्त तो कमी वेळात काम देणारा मार्ग आहे. तीच माहिती मला काही सिटिंग घेऊन दीर्घ प्रश्न उत्तरांनी काढावी लागेल. या स्पष्टीकरणानं अनंतरावांचा राग व आवेश बराच ओसरला होता. मिश्राजी, मी झोपेची, ग्लानीची, मोहिनीची धास्ती घेतली आहे. त्या व्यतिरिक्त तुमची काय चिकित्सा असेल ती अवश्य होऊ द्या. पण माझ्यात काय बिघाड झाला असावा याची तुम्हाला अंधुकशी तरी काही कल्पना आली आहे का? हा एखाद्या वेडाचा, सायकोसिसचा प्रकार आहे का? नाही. नुसता वरवर विचार केला तर मला 2 उपपत्ती सुचतात. एक मी मघा सांगितलेली, या दोह स्वप्नाचं मूळ तुमच्याच पूर्व आयुष्यातला एखाद्या भयानक अनुभवात असावं. जो अनुभव आत्ता तुमच्या आठवणीत रिप्रेस झाला आहे, किंवा
आणि हे माझं वैयक्तिक, सिद्ध न झालेलं, पुराव्याचा आधार नसलेलं मत आहे. हा तुमच्या पूर्व आयुष्यातला एखादा वारसा असावा. असे दचकू नका. मी काही पुनर्जन्माचा किंवा पाप पुण्याचा फलप्राप्तीचा सिद्धांत मांडत नाही. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक पिढी आपल्या वंशजांना आपल्या जीन्स, रंगसूत्राचे शरीर, बुद्धी, मन, वर्तन, आचार, विचार, क्षमता, गुणदोष ठरवणारे घटक देत असते. ती एक प्रकारची सांकेतिक लिपी आहे. त्या कोट्यावधी घटकांच्या साखळीत कुठंतरी या भयंकर अनुभवाची उत्पत्ती असावी. आपली अंधाराची भीती, उंचावरून पडण्याची भीती, अरुंद कोंडणाऱ्या जागांची भीती, हे असेच प्राचीन वारसे आहेत. पण हे वैयक्तिक मत आहे. अनंतराव म्हणाले, मला तुमच्या या विषयात ज्ञान नाही, तेव्हा तुमच्या मतावर मी कोणतंच मत बनवू शकत नाही. पण सुधारण्याची मला आशा देत असाल तर मी तुमच्या या प्रदीर्घ बैठकांना केव्हाही तयार आहे. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा आहे, यो आसमानी द्वेष्टी. हा या कथेचा भाग 1 होता. लवकरच आपण भाग 2 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.